नमस्कार मंडळी, सुप्रभात. मी प्रकाश वडील तुम्हा सर्वांचं आणखी एका ट्रॅव्हल ब्लॉगमध्ये स्वागत करतोय. तर कालचा दिवस विश्रांतीचा होता. विश्रांती घेऊन आता आम्ही निघालोत. आज आहे सॅटरडे. चाललोत माझ्या मित्राच्या घरी, म्हणजे दोडामार्गला. खूप टायमापासून त्याच्याकडे जायचं होतं. खूप वेळा तो जातच नाही आणि खूप दिवस तो बोलत होता. सो आज निघालोय कसं बसं. आणि आता सकाळचे जवळपास 10 वाजता निघायचं होतं, पण नेहमीप्रमाणे आपण अर्धा एक तास लेट आहोत. आणि सोबत आज पण आमची तेच माणसं आहेत, आप्पा, रश्मी, कायरा आणि स्वतः मी प्रकाश वडील. चला या एक्साइटिंग ब्लॉगला सुरुवात करूया. मित्रांनो, आज आमची ॲनिव्हर्सरी सुद्धा आहे. 5 वर्ष झालीत लग्नाला कंप्लीट. आणि ही ॲनिव्हर्सरी राईड पण बोलता येईल. आणि ऑलरेडी आमचा प्लॅन होता की सचिनकडे जायचा. असं नाही की ॲनिव्हर्सरीलाच वगैरे, पण म्हटलं चला जाऊया. माझा खूप खास मित्र आहे. मित्रांनो, याच्या अगोदर जेव्हा ॲनिव्हर्सरी असायची ना, तेव्हा रश्मीचं स्टेटस आहे ना, तर सगळ्यात पहिला असं रात्री 12 वाजता. आता दुपारचे 12 वाजायला आले तरी स्टेटस टाकते. आता ही गाणी म्यूट केली तिथं आणि आता स्टेटस टाकते. लेट जरी टाकला ना तरी मी जी स्टोरी टाकते ना ती बघ काय आहे ते. हे कारण आहे. हे डिफेन्सचं कारण आहे. जाऊ द्या, चला तुम्ही ड्रायव्हिंगवर कॉन्सन्ट्रेशन करतो. मस्त रोड भेटलाय आणि काय नजारा आहे बघा. हा, मस्त एक नंबर. बाहेर एकदम क्लिअर, एकदम स्काय आहे ना, भारी वाटतंय ड्रायव्हिंग करायला. आणि हे आमचं पिल्लू, हे पिल्लू खतरनाक आहे बाबा. मगाशी कुडाल क्रॉस केला आणि CNG म्हटलं भरतो, अर्धी आहे तर अर्धी म्हटलं भरून घेतो म्हटलं, नंतर मग बघायला नको ना, असा प्लॅन केला. म्हणून झारापला थांबलो. अर्धा तास झाला तरी काय गाड्या भरत नाही. गाड्या उभ्याच्या उभ्या. प्रेशर पण बोलते कमी आहे. नंतर सांगायला लागलं 140-130 आहे. मग ऑलरेडी CNG माझी होती. मग आता परत एकदा निघालो. CNG भरली पण नाही. आता म्हटलं मरू दे CNG. ठीक आहे, असं काय आता काय बोलणार. हा इकडे एक प्रॉब्लेम आहे जो मी तुम्हाला सांगून ठेवतो. ठीक आहे, स्पेशली ब्लॉगमध्ये त्यासाठीच सांगितलं. ओके, ठीक आहे. आता हायवे बघा, झारा क्रॉस केल्यानंतर नुसते असे सरळ रोड आहेत. कायरा बघा आमचा गिरण चालू आहे. गिरण कायराचं. कायरा गाडीत बसले की नुसते तिची काय बोलते ती मशीन सुरू होते खायची. ती मशीन आहे. जेव्हापर्यंत मशीन चालू आहे तेव्हापर्यंत बाकीचा बाहेरचा आवाज नाही ना. आणि तो तिखट आहे. हा, तिखट आहे करतोय तरी खातोय. पाण्याची बॉटल पण ओपन आहे. हा, म्हणजे खाणार, पाणी पिणार, मग खाणार. हा, असं स्मार्ट. रश्मी, काय वाटते आज ॲनिव्हर्सरी आहे आणि आपण म्हणजे आजच्या दिवसाबद्दल काय वाटतं? 5 वर्ष झालीत ना, तर म्हणजे काय तुझं काय पॉइंट ऑफ? अभी मजा आएगा ना भिडो. 5 वर्ष झाली. पॉइंट ऑफ व्ह्यू असं काय नाही. भांडून 5 वर्ष झाली. खूप मोठी गोष्ट आहे. नाही, अरे काहीतरी असं सांग की लोकांना असं वाटलं पाहिजे, इन्स्पायर्ड झालं पाहिजे, किंवा असं वाटलं पाहिजे अरे हा असं काय सांगतो. हा भांडण त्या सगळीच भांडतात. असं काहीतरी खतरनाक सांग. अरे हा यार, असं नॉर्मल काय ते तर काय नॉर्मल असं काय नाही. फक्त ह्या वेळची अॅनिव्हर्सरी नाही, ह्या वेळची अॅनिव्हर्सरी स्पेशल आहे. कारण आमचं काय बोलतात तो खूप मोठं स्वप्न पूर्ण होणार आहे. म्हणून ह्या वेळची अॅनिव्हर्सरी हे आहे, स्पेशल आहे. मित्रांनो, मगापासून आम्ही कुठं चाललो ते सांगितलं काय तुम्हाला? नाही ना. तर आता बांद्यावरनं आम्ही लेफ्ट घेतला आहे आणि आम्ही आता चाललोत दोडामार्गच्या दिशेने. ठीक आहे, आता छोटा रस्ता सुरू झाला आहे. उगाचचा मगाशी CNGचा टाइमपास केला ना रश्मी. ठीक आहे, आता कायरा पण आहे, तिला आली झोप. सो आता असा रोड आहे, या रोडने मस्त जाऊया. याच रोडने आम्ही एकदा बाईकने आलो होतो ना रश्मी, लग्न झाल्यावर. हो, आलो होतो तेव्हा. तर बापरे, एवढा बेकार रोड होता. आणि येताना तर एवढी रात्र, त्याच्यात पाऊस, भयानक. वाव, मम्मी शूट करत आहे. चांगला रोड भेटला आणि व्ह्यू चांगला आहे. आणि कायराला एक स्टोरी सांगितली मम्मीने की आता आपल्याला काजूची झाडं दिसतील, कारण आपण गोव्यात आहोत आणि गोवा कशासाठी फेमस आहे, तर गोवा आहे दारूसाठी फेमस आहे. दारू कशापासून बनते, तर काजूपासून. असा खतरनाक वाला कॉम्बिनेशन कायराला काय
पाडा कसा आपण पाठ करून घेतो तसा कायरा करून पाठ करून घेतला आहे मम्मीने. अशी आमची टॅलेंटेड मम्मीला खरंच मानाचा मुद्रा. आणि कायरा तू इथं वाटला नको दाबूस, इथं समोर रोड बघ कायरा. हे बघ असले ढग बघ कसे दिसतात, मस्त 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 एकदम टेबल टॉपला आलोत आणि मस्त नजारा आहे, भारी वाटला. चला आता बरं उतरण आहे. उतरण बघ असले, हे बघ कायरा बघ कशी उतार आहे. हे बघ पप्पा बघ कसली आता गाडी उतरवती ना. आपण बघूया कसली गाडी उतरवतात ती बघू. हा आपल्याला नुसतं बोलत असतात ना, बघू आता कशी उतरवतात गाडी ते. नुसतं आपल्याला बोलत असतात ना, अशी गाडी चालव तशी गाडी चालव. आता बघू कसा उतरवतात. उतरवली, चला ठेवा. हे बघ बघूया 8 टन कसं मारतात. उगाच माझी घालवण्यासाठी मोठा ब्लॉग होईल, मी काय हारणार नाही. हा उतरवली येतंय पप्पाना काहीतरी येतंय. रोडवरनं आतमधल्या रोडला आलो. रोड बघा मस्त एकदम लाल मातीचा रोड लागलाय असा. अजून माहिती नाही बरोबर रोड आहे की नाही. रोड बरोबरच आहे. नक्की बघा. पोचलो आणि थोडा रेस्ट वगैरे केला. असा माहोल आहे इकडं. ठीक आहे, इकडे सचिनच्या घराचं काम सुरू आहे आणि जेवण वगैरे झालं आहे आणि असे हे सर्व फिरून आलो आम्ही. आणि कायराला आला आमचा घाम. तर कायरा इथं नळाखाली, इथं पाण्याची कमी नाही, 24 तास नळ चालू आहे. हे बघा नळाखालीच बसलेली आहे. हे स्माइल इथं बघ कायरा, इथं बघ. हे पडला. जबरदस्त हायवे झाला इकडे बांद्यापासून पूर्ण हा जो कणकवलीपर्यंत. त्याच्यामुळे ड्रायव्हिंग करायला पण मजा येते. सचिनकडून निघालो, तिकडे जाऊन 5-6 किलोमीटर तिथून एक CNG पंप होता, त्या CNG भरली आणि पुन्हा एकदा घरच्या वाटेवर लवकर पोहोचायचा प्रयत्न. आता बघूया, प्लॅनिंगमध्ये असं आहे की सुकवाडला जायचा प्लॅन आहे. सुकवाडवरनं मग नंतर थोडं संध्याकाळी मग कणकवलीला जाऊ वस्तीला, असा प्लॅन. आता बघू कसा एक्झिक्यूट होत आहे. सचिनकडे काही जास्त ब्लॉग वगैरे केला नाही कारण तो थोडासा सोशल मीडियावर नाही आहे, त्याच्यामुळे मग ते त्याचं बाकीचं ते तिकडचं त्याला दाखवायचं तर ते मला योग्य नाही वाटलं, म्हणून ते जास्त कमी शूट नाही केलं. बरं वाटलं, पण तिथं जो मी टाईम काढला ना, मोबाईल ठेवला, त्याच्यानंतर गप्पा मारल्या, सुकून वाटला. कारण आपल्या माणसांना भेटल्यावर जो आनंद असतो ना, तो एक वेगळा असतो. तो भेटला खूप दिवसांनी आणि 5 वर्षांनी घरी गेलो त्याच्या. बाकीमध्ये आम्ही लग्नाला भेटलो होतो तेवढं. ठीक आहे, आता उद्या पण यायचं आहे शिरोड्याला माझ्या मित्रांना भेटायला. तिथं पण प्लॅन आहे. सो बघूया, उद्या पण ब्लॉग बनवेल. ठीक आहे, आता छोटे ब्लॉग बनवतो साधे जेणेकरून या फ्लोमध्ये राहायचा प्रयत्न करतोय ब्लॉगिंगच्या. बाकी तुम्हाला कसे ब्लॉग वाटतात सांगत जा मला. कोकण का समृद्ध आहे तर हे बघा, राजारामची आजी 95+ आहे आणि अजून पण झाडू वगैरे मारते. ही दररोजची कामं करते, त्याच्यामुळे ती अजून फिट आहे. सर्व झाडून काढलंय बघा, एक कचरा नाही ठेवत. हे बघा इथून बाबा खतरनाक, अजून पण नजर स्ट्रॉंग आहे. राजारामच्या घराकडे पोचलोत. इथे कोरी चाय मस्तपैकी कायराने मारलाय. आप्पा कसा वाटला चहा, कोरी चाय पिऊन? एकदम मस्त, सुंदर ना. मग सुंदर प्रवास झाला तुमचा आजचा, कसा वाटतंय? मस्त. अजून फिरायचं आहे आपल्याला. आणि ही माझी बायको जी माझ्या 5 वर्ष सोबत आहे, त्याच्या अगोदर पण होती, पण लग्न करून बायको म्हणून 5 वर्ष झाली तिला माझ्यासोबत. काय स्माईल आहे तिची, बाबा काय ॲटिट्यूड. आणि हा निसर्गात बसलोय मस्त मी. आणि ही आमची हंबा छंबा खोंबा. 2 वर्ष जिने आराम करून ठेवलाय. डाय गुंडा पोरे आहे. हे बघा, राजाराम गेलाय आत्ताच कामावरनं फ्री झालाय, आंघोळीला गेलाय. आता इथं बसलोय मस्त निवांत, बरं वाटते. आणि आलो आणि तिथं बाहेरला हे पाणी मारत होतं, मस्त पाण्याला प्रेशर होता. गाडी पण धुवली, दाखवतो तुम्हाला. मागाशी निघालो ना बांद्यापासून, तर डायरेक्ट कणकवलीचा मॅप टाकला होता. नंतर माझ्या मनात काय आला, ओरसला आलो, म्हटलं जाऊया चला सुकवाडला. एकदा सुकवाडमध्ये आलो, कसा वेगळा आनंद आहे. काय माहिती काय सासूरवाडी असो त्याच्यामुळं कदाचित.
पण सुकवाडला यावाची इच्छा नसते हा. साला यो विषय आहे साला. मला या असं वाटतं पण हिला जास्त असं वाटतं. ही काय बोलते ना घरातच कोण नसतं. हा असा वर्ष ना तेजस हे बघ विषय. बाबू पण नाही, आई पण नाही घरात. मग एकटा काय करते ना घरात बसून. तोच विषय आहे ना. ती जेव्हा फ्री होतील तेव्हा मी असं महिनाभर येऊन राहून. महिनाभर मी पाठवणार नाही. तू उगाच ह्या अशात परमिशन घेऊ नको. तू ब्लॉगच्या नादात मी ब्लॉग मध्ये काही टेन्शन घेऊ नकोस. मी महिनाभर अजिबात आता राहत नाही पण तेव्हा राहीन. नाही. जर मी स्वतःहून महिनाभर आलो तर इथं राहा. मी एकटीला तुला महिनाभर पाठवणार नाही. समझ रहे हो काय दुःख आहे बघितलं. कशी 5 वर्ष काढली नाही माझं मला माहिती आहे. नाही. अरे मला सकाळची चड्डी पॅन्ट सगळा चहा पाणी सगळं वाटोला होईल माझा. मला सगळा आयता लागते कारण बस झाली 5 वर्ष मी सुकवाडीत काढलीत. फर्स्ट म्हणजे रूम घेऊन बस झालं तेवढा. बस आता सगळा आयता घ्यायचा. फक्त कामाला जायचा काम करायचा आणि यायचा बस. बाकी सगळा आयता पाहिजे. त्यासाठीच बायको आहे. म्हणून मी कामाला पण नाही पाहिजे. काय करते काय रा ही बाई नक बोल आजीची नक्कल करते ही काय रा. राजाराम मामा मारेल तुला. का आला पाठवा ट्रॅक्टर दिसते तिला बसायचा आहे. काय हट्ट आहे हिचा. ट्रॅक्टर मध्ये बसायला चालली. अरे काय मामा गेला चावी आणायला. मित्रांनो आता कायराने ट्रॅक्टरची राईड घेतली. कुठला लहान पोरगा आहे ज्याला ट्रॅक्टरची राईड घ्यायची इच्छा होती आणि ते पण 2 वर्षाच्या पोरीला. आम्हाला काय समजत नाही. आणि ते झालं. आता आम्ही गाडीत 4 व्हीलर मध्ये निघालो तर लगेच राजाराम बाईकवर होता. तर ती बाईकवर बसली. त्याला बाईकवर बसण्यासाठी रडायला लागली. मग राजारामने थांबवलं आणि आता बाईकवर बसली. बाईकवर राईड करते त्याच्यासोबत.